नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने माध्यमामध्ये जो धुरळा उडालेला आहे, त्यातल्या वेगवेगळ्या बातम्या, पॉडकास्ट, डिबेट ऐकत असतो. मुंबई तक नावाच्या आजतकच्या मराठी युट्यूब चॅनलवर चावडी नावाचा एक कार्यक्रम होतो, ज्याच्यात मी सुद्धा गेलेलो होतो. प्रकाश अकोलकर हा जवळजवळ माझा समकालीन पत्रकार गेल्या आठवड्यात या चावडीवर आला होता आणि त्याने खूप जुन्या आठवणी त्या समोर बसलेल्या नवख्या पोरांसाठी जागवल्या. त्या सगळ्यांची पुनरुक्ती करायची गरज नाही, पण त्याच्यामध्ये एक मोठी गोष्ट प्रकाश अकोलकरांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी सांगितली आणि ती कौतुकाची आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंची जी होती आणि बाळासाहेबांची होती, याच्यातला फरक सांगितला. पण तो फरक सांगताना एक तपशिलाची गोष्ट किंवा अतिशय महत्वाची बाब त्यातली घटक प्रकाश अकोलकरांनी सांगितला नाही. आणि म्हणून त्या निमित्ताने मला हे सांगावंसं वाटतं की इथे आपली एखादं राजकारण, त्यातली घडामोड समजून घेण्यात गल्लत होती. उद्धव ठाकरे हे आपल्या हट्टापायी किंवा मुख्यमंत्री होण्याच्या हव्यासापायी शिवसेनेची परंपरा मोडून किंवा शिवसेनेचा जो भूमिकेचा वारसा होता वडिलांकडून आलेला, तो मोडून शरद पवारांच्या नादी लागले आणि 2019च्या निवडणूक निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले. याचं प्रकाश अकोलकरांना कौतुक आहे आणि ते असायलाच पाहिजे. ज्या विचारधारेवर प्रकाश अकोलकर किंवा तत्सम पुरोगामी पत्रकारांचा पिंड पोचलेला असतो, त्यांना शिवसेनेचं हिंदुत्व किंवा एकूणच हिंदुत्व मान्य नाही. अशा लोकांना उद्धव ठाकरे यांनी जो ट्रॅक बदलला किंवा हिंदुत्वाची कास सोडून दिली, त्याचं कौतुक वाटलं तर नवल नाही. आणि म्हणून प्रकाश अकोलकरनी त्याच्यात सांगितलं की विधानसभेमध्ये पहिल्यांदा गेलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून गेले सभागृहामध्ये, आणि पहिल्या भाषणामध्ये त्यांनी सांगून टाकलं की शिवसेनेने हिंदुत्व किंवा हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला, अजेंडा स्वीकारला, ती आमची मोठी चूक झाली. हे उद्धव ठाकरेंनी कबूल केलं आणि त्याचं प्रकाश अकोलकरांना कौतुक आहे. प्रकाश अकोलकर कशाला, त्या सगळ्या पठडीतले जे हेमंत देसाई किंवा निखिल वागळे, कुमार केतकर वगैरे जे तत्सम लेखक, पत्रकार, संपादक असतील, त्यांना कौतुक वाटणं स्वाभाविक आहे. कारण या सगळ्या आज उद्धव ठाकरे यांचं प्रचंड समर्थन करणारे आणि मराठी अस्मितेच्या गप्पा मारणारे जे जे पत्रकार आहेत, त्या सगळ्यांना उद्धव ठाकरेंचं कौतुक एकाच गोष्टीसाठी आहे की त्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा सोडला किंवा हिंदुत्वाचा अजेंडा शिवसेनेने घेतला, हीच चूक होती. ती बाळासाहेबांची चूक होती. आणि प्रकाश अकोलकरने छान सांगितलं की एक प्रकारे त्यातून उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष बाळासाहेबांशी पंगा घेतला. आज अगत्याने माझे वडील, माझे वडील, माझे वडील, माझा बाप चोरला म्हणणारे उद्धव ठाकरे हे किती दुटप्पी आहेत, याचा पुरावा त्यांचंच उद्धव ठाकरेंचं कौतुक करताना प्रकाश अकोलकरांनी दिला. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की ज्या शिवसेनेची आज राज्यव्यापी पक्ष म्हणून दखल घेतली गेली गेल्या जवळजवळ 30, 35, 40 वर्षामध्ये, त्याचं एकमेव कारण हिंदुत्व होतं. आणि हे हिंदुत्व हे शिवसेनेने 1985च्या किंवा 1990च्या काळात घेतलेले नाही, ते खूप आधी घेतलेले. तब्बल माझ्या अंदाजाने 52-53 वर्षापूर्वी शिवसेनेने किंवा बाळासाहेबांनी हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेतलेली होती, ज्याला आज RSS ची भूमिका म्हटलं जातं. वंदे मातरम कहना होगा, इस देश में रहना होगा, ही जी घोषणा आहे ती RSSने कदाचित भाजपने नंतर घेतली असेल. कारण शिवसेनेने जेव्हा हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेतली तेव्हा जनसंघ होता, भाजप सुद्धा नव्हता. 1973 साल, ज्या वेळेला शिवसेना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा उतरलेली होती,
मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष झाल्यानंतर वरळी डोमच्या पहिल्या कार्यक्रमामध्ये अमित साटम यांनी एक इशारा दिला होता की जर उबाठा शिवसेनेला मुंबईची सत्ता परत मिळाली तर मुंबईचा महापौर एखादा खान होईल. ही भूमिका अमित साटमने आज घेतली असेल, पण कदाचित अमित साटम राजकारणात काय या जगात नसेल. त्यावेळेला बाळासाहेबांनी घेतलेली ती भूमिका होती, इस देश में रहना होगा, वंदे मातरम कहना होगा. हीच ती हिंदुत्वाची भूमिका होती आणि त्यावरच बाळासाहेबांनी शिवसेनेने 1973 ची महापालिका निवडणूक लढवली होती आणि त्यानंतर लगेच शिवसेनेचा दुसरा महापौर सुधीर जोशी झालेला होता. पण योगायोग असा की तोही मुस्लिम लीगच्या नगरसेवकांच्या पाठिंब्यावर झालेला नगरसेवक होता. आज जे सगळे शिवसेनेच्या पुनरुज्जीवन, संजीवनी वगैरे भाषा करतायत, यांना यातलं काय माहिती आहे की नाही याची पण मला शंका येते आणि म्हणून ते सांगावंसं वाटतं. कारण आज मुंबईमध्ये शिवसेनेचे जे 10 आमदार आहेत त्यापैकी एक वर्सोव्याचा हरुण खान नावाचा आहे आणि त्या हरुण खानच्या मुलीला सुद्धा आता नगरपालिकेचं, महापालिकेचं निवडणुकीचं तिकीट शिवसेना उबाठा तर्फे देण्यात आलेलं आहे. तर ही शिवसेनेची हिंदुत्वाची पताका ही 1990 साली राम जन्मभूमी वगैरे सुरू झाल्यावरची नाहीये, त्याच्या खूप आधीची आहे, खूप आधीची. 1973च्या महापालिका निवडणुकीची आहे. कारण त्या दरम्यान शिवसेनेची महापालिकेतली पहिली 5 वर्ष पूर्ण होत आली होती आणि अशा वेळेला मुंबई महापालिकेमध्ये कोणी प्रस्ताव आणला होता माहित नाही, पण महापालिकेच्या ज्या सर्वसाधारण सभा असतात, जनरल बॉडी मीटिंग असतात, त्याचा समाप्ती करताना वंदे मातरम म्हणायचं किंवा असा काहीतरी प्रस्ताव होता आणि त्याला काँग्रेसचे नगरसेवक माहीमचे अमीन खांडवानी यांनी कडाडून विरोध केला होता. अमीन खांडवानी हे माहीम बस डेपोच्या परिसरातून, पॅराडाईज वगैरे सिनेमा आहे त्या परिसरातून निवडून यायचे आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत 1973च्या निवडणुकीत अमीन खांडवानी याला पराभूत करायचा असा चंग बाळासाहेबांनी बांधला होता. तिथून हिंदुत्वाची पताका शिवसेनेने आपल्या खांद्यावर घेतली आणि ती घोषणा होती, हिंदुस्तान में रहना होगा, वंदे मातरम कहना होगा. आणखीन एक गंमत लक्षात घेण्यासारखी आहे, ती आता हिंदुत्वाची होती की पुरोगामित्वाची होती ही अकोलकर आणि तत्सम लोकांनी ठरवावी. कारण मला वाटतं प्रकाश अकोलकर त्यावेळेला मुंबईचे रहिवासी सुद्धा नव्हते. नंतरच्या काळात ते मुंबईत आले, मुंबईत पत्रकार म्हणून आले आणि मुंबईकर झाले. पण 1973च्या निवडणुकीमध्ये अमीन खांडवानीच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार उभा नव्हता. शिवसेनेने पुरस्कृत केलेला उमेदवार हा माहीम कोळीवाड्यातले शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई बंदरकर होते, ज्यांच्या नावाचा तुम्हाला कप्परेडला आज चौक आहे, भाई बंदरकर चौक. ते भाई बंदरकर हे 1973च्या निवडणुकीत अमीन खांडवानी विरुद्ध सर्व पक्षीय एक उमेदवार होते आणि कोणाला पाडायला उभे होते? अमीन खांडवानीला. आणि अमीन खांडवानी हा काँग्रेसचा उमेदवार होता, मुस्लिम उमेदवार होता आणि त्याने महापालिका सभागृहामध्ये वंदे मातरमचा सन्मान राखायला नकार दिला होता, वंदे मातरम म्हणायला उभं राहायला नकार दिला होता आणि त्यातून जो वाद झाला होता ती शिवसेनेची पहिली हिंदुत्वाची भूमिका होती. तेव्हा 88, 89, 90 वगैरे या कालखंडामध्ये शिवसेना हिंदुत्वाकडे वळली असं नव्हतं. आरंभापासून अगदी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा राजकारणात किंवा शिवसेनेत कार्यरत झाले नव्हते, त्या काळापासून शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका होती.
आज जेव्हा मोठ्या अभिमानाने उद्धव ठाकरे सांगतात की हरून बाळासाहेबांना मुस्लिमांना विरोध नव्हता, शाबीर शेख हा त्या कालखंडामध्ये ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून काम करत होता. अगदी आनंद दिघे, गणेश नाईक यांच्या आधी शिवसेनेचा कल्याण, ठाणे वगैरे भागातला जिल्हा प्रमुख म्हणून शाबीर शेख नावाचा मुस्लिमच होता. त्यामुळे बाळासाहेबांचं हिंदुत्व हे मुस्लिम विरोधी बिलकुल नव्हतं. पण वंदे मातरम कहना होगा. आणि शाबीर शेख कोण होते? शाबीर शेख हे शिवशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. बघा, ते हिरवं वादळ आलं आणि हिरव्याशी तलवार उपसून उभा राहणारा शाबीर शेख हा शिवशाहीर होता. तेव्हा अमीन खांडवानी आणि शिवशाहीर शाबीर शेख यांची तुलना होऊ शकत नाही. अगदी आमदार झाले, मंत्री झाले शाबीर शेख, पण शाबीर शेख यांना मुसलमान म्हणून शिवसेनेत कोणी बघत नव्हतं आणि मुसलमान सुद्धा शाबीर शेखला मुसलमान म्हणून बघत नव्हते. हरून खान आणि शाबीर शेख मध्ये हा जमीन अस्मानाचा फरक आहे. आज जेव्हा उद्धव ठाकरे हरून खान याच्याकडे बोट दाखवतात, तेव्हा आपल्याला मुस्लिम मतं पाहिजेत म्हणून म्हणतात. बाळासाहेबांनी मुस्लिम मतांची अपेक्षा कधीही केली नाही. इव्हन 1987च्या पार्ले पोटनिवडणुकीमध्ये बाळासाहेब छाती ठोकपणे म्हणाले होते, मला मुस्लिम मतं नको, मला फक्त हिंदू मतावरच जिंकायचं आहे. आणि त्याच निवडणुकीच्या त्या वादग्रस्त गोष्टीमुळे खटला होऊन बाळासाहेबांना 6 वर्ष मतदानापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. तेव्हा शिवसेनेची हिंदुत्वाची वाट चुकली असेल तर आपला पिता चुकला, आपला जन्मदाता चुकला, असं उद्धव ठाकरे म्हणतात. आणि त्याचं आज प्रकाश अकोलकर आणि तत्सम पत्रकारांना कौतुक आहे. निष्ठावान शिवबंधन मानलेल्या शिवसैनिकांना किती कौतुक आहे मला माहिती नाही. पण एक गोष्ट निश्चित, उद्धव ठाकरे यांचा हरून खान आणि बाळासाहेबांचा शाबीर शेख यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. कारण अमीन खानवानी याच्या विरोधात महापालिकेच्या निवडणुकीत रान उठवणारे बाळासाहेब, शाबीर शेखला हटकले नव्हते. हरून खान आणि शिवसेनेचं हिंदुत्व याच्यात इथे तफावत पडते. वर्सोवा परिसरातल्या मुस्लिम बहुल भागामुळे तो मतांचा गठ्ठा हवा, काँग्रेसकडून मुस्लिम मतांचा गठ्ठा हवा म्हणून उद्धव ठाकरेंनी हरून खानला उमेदवारी दिली होती, तो निवडून आला. पण जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात हिंदुत्वाकडे जाण्याची चूक झाली, तर प्रकाश अकोलकर यांना माहिती आहे की नाही की ते लपवतात मला माहित नाही. पण मुंबईच्या बाहेर शिवसेना गेली, मुंबई ठाण्याच्या पलीकडे शिवसेना गेली, शिवसेना महाराष्ट्रभर पसरली. ती जय भवानी जय शिवाजी हिंदुत्व या नावावर पसरली. राम जन्मभूमी रथयात्रेमध्ये अडवाणींच्या सहभागी होत होत शिवसेना ही महाराष्ट्रभर पसरली, हे विसरू नये. त्यामुळे उद्धव ठाकरे जर म्हणत असतील आपल्या पित्याशी पंगा घेऊन की शिवसेनेने हिंदुत्वाचा अजेंडा घेतला ही चूक झाली, तर ते थोडक्यात सांगतायत की शिवसेना ही चुकलेली होती, माझ्या पित्यानी सगळं राजकारण केलं हे चुकीचं होतं, शरद पवारांचं राजकारण बरोबर होतं. आणि तरीही बापाची पुण्याई पाहिजे, बापाची लायबिलिटी नको असा हा नवा पुत्र बघितला. बापाने ठेवलेलं कर्ज मी फेडणार नाही, पण बापाची प्रॉपर्टी मला पाहिजे. हिंदुत्व नको, पण त्या हिंदुत्वाने शिवसेनेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत, सत्ता पदापर्यंत नेऊन टाकलं. ते हिंदुत्व नको, कारण ती लायबिलिटी वाटते त्यांना मतांसाठी, जशी काँग्रेसलाही वाटते. सांगायचा हेतू हा की हरून खान आणि अमीन खांडवानी याची तुलना करायला पाहिजे. त्यावेळेला बाळासाहेब अमीन खानवानीच्या विरुद्ध उभे राहिले होते आणि
नंतर निकाल लागल्यानंतर मुस्लिम लीगच्या 11 नगरसेवकांच्या पाठिंब्यावर सुधीर जोशींना बाळासाहेबांनी मुंबईचे महापौर केले. आणि हा प्रश्न मी बाळासाहेबांना विचारला होता, तेव्हा ते म्हणाले मी त्यांच्या नगरसेवकांचा पाठिंबा घेतला, पण सत्तेतला कुठलाही वाटा मुस्लिम लीगला दिलेला नव्हता. हा फरक आहे. राजकारणातली तडजोड म्हणून मतं घेतली मुस्लिम नगरसेवकांची महापौर पदासाठी, पण मुस्लिम लीगला सत्तेत हिस्सा दिला नव्हता. उद्धव ठाकरेंचा हा फरक आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा अमीन काय तो असलम शेख आणि नवाब मलिक असे दोन दोन मुस्लिम मंत्री केवळ मुंबईतून घेण्यात आले होते, फक्त मुंबईतून. हा फरक आहे. आणि त्यामुळे हरुण खान कोणीतरी महापौर होईल असं अमित साटम म्हणतो, तेव्हा तो बाळासाहेब ठाकरेंची भूमिका मांडत असतो. आणि उद्धव ठाकरे हे त्यावेळच्या अमीन खांडवानीची भूमिका मांडत असतात. त्यावेळच्या काँग्रेसचे जे अध्यक्ष असतील, रजनी पटेल होते की कोण मला आता आठवत नाही, त्या रजनी पटेलची भूमिका उद्धव ठाकरे मांडत असतात, काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षाची. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हरुण खान, उद्धवचा हरुण खान आणि बाळासाहेबांचा अमीन खांडवानी हा जो जमीन आसमानाचा फरक आहे, तो अगदी हाती शिवबंधन मानलेल्या कट्टर निष्ठावान उद्धवनिष्ठ शिवसैनिकांनी हा फरक लक्षात घेतला पाहिजे. सत्तेचा मोह आणि सत्तेला लाथाडण्याची हिंमत यामधला हा फरक आहे. बाप चोरला म्हणणाऱ्यांच्या मेंदूत हे शिरणार नाही, कारण त्यांना ते ऐकायचंच नाही. ज्यांना बाप आणि त्याची भूमिका, त्याची ओळख लाज वाटते, तिथून त्या परिवाराचा, त्यांच्या प्रभावाचा ऱ्हास सुरू झालेला असतो. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.